दिवस आणि दुसऱ्या दिवसाची ही सकाळचा प्रहर आणि या सकाळच्या प्रहर मध्ये प्रथमतः विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता गणपती बाप्पांना अभिवादन करतोय। अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा मुजरा करतोय आणि वळतोय मैदानाच्या आतमध्ये। आजचा दुसरा दिवस, सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहणार आहोत, वाढीव 11B वर्सेस श्री गणेश मोदलपाडा। श्री गणेश मोदलपाडा विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड आणि दोन प्रमुख फलंदाजांना आमंत्रित केलेला आहे वाढीव बीच। आपण पाहतोय शैलेश आणि सचिन। चला होऊ द्या टाळ्यांचा गजर। मॅच इज गोइंग ऑन। पहिला दिवस आपण काल पाहिला आणि कालच्या दिवसामध्ये एक संघ कनेर आई गावदेवी कनेर हा संघ आपण पुढे येताना पाहिलाय। आजच्या दिवसात कोण येईल त्यापैकी हा पहिलाच सामना, मोदलपाडा वर्सेस वाढीव। अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हे सामने आज रंगताना पाहतोय। क्रिकेट विश्वावरती प्रेम असणारे सर्व खेळाडू या ठिकाणी स्वतःची अस्मिता पणाला लावतायत। स्टार्ट होतोय 5 4 3 2 1 लेट्स प्ले। पहिला चेंडू, गोलंदाजी मार्क होते प्रशांत। या वेळेला मात्र उजव्या यष्टीच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच आम्हाला दर्शवतायत वाईट। अवांतर धावेने मात्र सुरुवात होते वाढीव बी संघाची। ऑनलाईनच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत। TBN लाईव्ह च्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय। पुढचा चेंडू, यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, कारण एक आपण पाहिलं चांगला चेंडू हाताळला होता आणि त्या चांगल्या चेंडूचा सन्मान करताना या ठिकाणी बॅटर वाढीव 11B संघाचा। पहिला चेंडू व्हाईट हाताळल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतायत आणि हे सकाळचं सत्र आपण कालच्या दिवसात सुद्धा पाहिलं होतं। या सकाळच्या सत्रामध्ये निर्धारित 5 षटकामध्ये 35 ते 40 धावा येतात। यावेळेला चांगल्या पद्धतीने प्लेस केला होता, गोटेने मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चुकी झाले, त्या ठिकाणी बॅकअप मिळालेला नाही। एक धाव मात्र तोपर्यंत पूर्ण करतायत। या एका धावेने खातं उघडलं जाते। आपण पाहतोय शैलेशचं एक धाव शैलेशच्या खात्यामध्ये जमा होते, एक धाव आपण पाहतोय वाढीव 11B संघाच्या खात्यामध्ये जमा होते। टोटल स्कोरबोर्ड आपण पाहिला तर आतापर्यंत 2 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर होताना पाहतोय। अगदी कालच्या दिवसात आपण वैतरणा लो गट पाहिला, आज सुद्धा आपण वैतरणा ब गट पाहणार आहोत। हे प्रत्येकाला संधी दिली जाते की आपण फायनल पर्यंत पोहोचावं। यावेळेला मात्र अतिशय बाहेरचा चेंडू पंच पुन्हा एकदा आम्हाला दर्शवतायत की हा खराब चेंडू आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की प्रत्येक संघाला चान्स दिला जातो क्रिकेटमध्ये। आमच्या पंचक्रोशीतील अगदी वाढीव पासून चंदनसार गटापर्यंत जी गावं आहेत त्या गावातील जवळजवळ प्रत्येक गावात ऍव्हरेजली पाहिलं तर 2 ते 3 टीम आहेत। एक महत्वाची टीम जी आपण सर्व जे राजे आहेत या एरियातले क्रिकेटचे राजे त्यांच्या बरोबर 2 हात करतात। यावेळेला चांगला बॉल आणि जे उभरते उद्योन्मुख खेळाडू आहेत किंवा त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, परंतु आता या वेळेला 40+ झालेले आहेत, 45+ झालेले आहेत, त्यांना खेळण्याची आवड आहे, असे सर्व मिळून एक ब गटातून खेळत असतात, प्रत्येकाला पुढे घेऊन नेत असतात। या वेळेला चेंडूला उडवलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, यस इट्स आउट, कॅच, झेलबाद होत आहेत, विकेटचं पतन।
धन्यवाद डीजे. यावेळेला मात्र आपण पाहिलं सचिन अगदी शून्यावरती बाद होत आहेत. हे सकाळचं सत्र आहे. आम्ही आधीच म्हणाल्याप्रमाणे की या ठिकाणी स्कोर सकाळच्या सत्रामध्ये स्कोर होणे थोडंसं मुश्किल असतं, थोडी नरमाई असते. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी आपण गारद होताना पाहिला. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून गाड्या रनआउट होण्याचा दाट शक्यता. मात्र वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने मात्र 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावतायत आणि एक धाव मात्र कंप्लीट करतायत. स्कोरबोर्ड वरती धाव संख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 4 धावा या अर्जित केल्या जात आहेत. या पहिल्या षटकातील मात्र आता पाहतोय शेवटचा चेंडू असेल. चांगले षटक हाताळतायत मिस्टर प्रशांत. पहिला वाईट चेंडू. या टोटल एकूण 5 चेंडूमध्ये 2 वाईट हाताळलेले आहेत, मात्र धावा रोखलेल्या आहेत. हे तितकंच महत्वाचं आहे. दाद देत आहेत सर्व परीक्षक आणि सर्व क्षेत्ररक्षक. यावेळेला चेंडूला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पाहिलं आणि पंचांनी सांगितलं की उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. लेग बिफोर विकेटचं अपील जरूर केलं होतं, मात्र पिचिंग आपण पाहिलं आणि इम्पॅक्ट पाहिला तर आपण आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यामुळेच या ठिकाणी अपील फेटाळलं जाते. षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 4. चला दुसरं षटक घेऊन येत आहेत. आपण पाहतोय मिस्टर राकेश गोवारी. यावेळेला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच आमच्याकडे हात दर्शवत आहेत. आज पंचांना कसरत करण्याची संधी मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये 2 वाईट. योगा खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि तीच कसरत करण्याची संधी येते पंचांकडे वाईटच्या रूपामध्ये सांगतायत. यावेळेला पुलर लेन डिलिव्हरी. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. पुन्हा एकदा रनआउटचं मात्र चान्स होता. जर हिट लागला असता तर नक्कीच यावेळेला खेळी संपुष्टात आली असती, मात्र नेम चुकला आणि मात्र अबाधित राहत आहेत बॅटर क्रीजवरती. एक धाव मात्र पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय 5 धावांवरती. 6 धावा अर्जित केल्या जात आहेत. एक चांगला स्कोर जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर 40+ वरती जावं लागेल वाढीव बी संघाला. यावेळी फुल टॉस चेंडू. जैसी गेंद वैसा नतीजा. चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. फ्री हिट नो. हॅलो चेक. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा मात्र पूर्ण करतायत. अगदी थोडासा व्यत्यय झाला होता. लाईट गेली होती. जनरेटर चालू करणं आणि तदनंतर स्पीकर सिस्टम सुरू होणं यासाठी काही वेळ गेला. आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड वरती धावा 18 झाल्याच्या आपण पाहतोय आणि तिन्ही गोलंदाज आपण पाहिलेत. प्रशांत पाहिला, राकेश पाहिला आणि प्रकाश पाहिला. प्रकाश नाही, प्रशांत येत आहेत पुन्हा एकदा. प्रत्येक गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवरती पहिला चेंडू व्हाईट आलेला आहे. यावेळेला चेंडूला उडवलंय. 38 सर्कलला बीट कर चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी पलटवार झालाय, मात्र यावेळेला सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः चांगल्या पद्धतीने फील्ड करतायत. फेकी करतील, गॅदर होईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय. 22 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रशांत यांनी पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 1 विकेट जरूर आली होती. 5 धावा मात्र 4 धावा त्यावेळेला खर्च केल्या होत्या. यावेळेला प्रशांतचा पहिला चेंडू वाईट आणि तदनंतर 2-2-2. यावेळेला
आपण पाहतोय चेंडूला ऑफ साइडला पाठवले, एक धाव पूर्ण होते. अगदी चांगला थ्रो. यावेळी थोडस गॅदर करताना मात्र चुकी झाली कीपर कडून आणि त्या चुकीचा फायदा घेत आहेत. जसा मौका मिळला तसा मात्र आलेली संधी सोडायची नाही आणि एक धाव मात्र आणखी काढण्यामध्ये यश येते. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड पुढे जातोय, 24 धावांवरती स्थिरावतोय. प्रत्येक चेंडूवरती 2-2-2 आणि 2 धावा येत आहेत. 4 चेंडूवरती 4 वेळा 2-2 धावा आले प्रशांतच्या चेंडूवरती. यावेळेला चेंडूला टॅप केले, चेंडू पाठवलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होते. ही एक जमेची बाजू आपण पाहतोय मोदलपाडा संघाकडून. 25 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज सज्ज आहे प्रशांत. यावेळेला उडवलंय, चेंडूला उडवलंय. डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स कमी. क्षेत्ररक्षक देईल तिथे कॅचची हमी. झेलबाद. बॅक टू डगआउट मिस्टर शैलेश. धन्यवाद डीजे. चला या वेळेला नवीन बॅटर अगदी मैदानामध्ये येत आहेत. रोहित येत आहेत वाढीव 11 बी संघाकडून. स्कोरबोर्ड आपण पाहतोय आतापर्यंत 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. चांगला स्कोर म्हणावा लागेल आणि अजूनही या शेवटच्या 2 षटकामध्ये थोडे मोठे फटके यावे लागतील. यावेळेला फुल टॉस चेंडू मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू डग आउट मिस्टर आपण पाहतोय विकास. गाडी सुटली, शिटी वाजली, गाडी सुटली अन पदार गेला न भर, अन पदार गेला न भर. पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर. नाही शिटी वाजली, गाडी सुटली अन पदार गेला न भर. पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 77 खेळाडू ह्या टीमचा आनंद अगदी ऑनलाईन डिबेन लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत. यावेळेला नो चेंडू, ओ स्टेपिंग. येस नो मीन्स एक फ्री हिट दिला जाईल, एक परवाना दिला जातो, लायसन दिलं जातंय. फ्री हिटने मात्र आपण पाहतोय या नो बॉलने धावसंख्या पुढे जाते. 26 वरती नेऊन ठेवले. हे 2 षटक खूप महत्वाचे असतील वाढीवसाठी. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. अगदी कार्पेट रोलिंग पद्धतीने जातोय चेंडू. 2 धावासाठी पलटवार झालाय. 2 धावा मात्र यशस्वी पूर्ण होत आहेत. तिथे बॅकअप चांगला मिळालेला नाही. 2 क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू गेलाय. 3 धावा मात्र पूर्ण करतायत. चौथ्यासाठी पुन्हा फिरलेत. यावेळेला मात्र समाधान मानलं जाते. 3 धावा आणि 3 धावेने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. आतापर्यंत 29 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. जे हवाय वाढीव बी संघाला मोठे फटके येत नसले तरी पण आम्ही ग्राउंड शॉट खेळणार आहोत. आम्ही कार्पेट पद्धतीने खेळणार, सेन्सिबल क्रिकेट खेळत असले तरी पण या आउटफील्डचा फायदा घेऊन आम्ही जास्तीत जास्त स्कोर कसा करू शकतो, जास्तीत जास्त रन्स कशा निघतील त्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय प्रकाश. यावेळी फुल टॉस चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. आपण पाहिलं इम्पॅक्ट जर पाहिला तर उजव्या एसटीच्या बाहेर आणि त्यामुळेच मात्र फेटाळून लावले. या ठिकाणी एलबीडब्ल्यूचं अपील बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय. चेंडू जरूर फुलटॉस होता
मात्र पाय बघा ऑलरेडी तिन्ही स्टंप दिसत होते आणि इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर नक्कीच उजव्या यष्टीच्या बाहेर होता. त्यामुळे मात्र या ठिकाणी अपील फेटाळून लावले पंच आमचे किशोर पाटील. आपण पाहतो आणि अक्रम शेख ही जोडी मात्र मैदानात. यावेळी पुन्हा लोअर फुल टॉस चेंडू व्ही शेप मध्ये सेफ झोन मध्ये खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि जसे फंबल होत आहेत तसा मात्र चान्स आम्ही उचलणार. संधी मिळाले आम्ही सोडणार नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 31 धावांवरती स्थिरावते. अजूनही चौथं षटक मार्गस्थ आहे. या चौथ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू खेळून झालेले आहेत. पहिल्या चेंडूमध्ये जरूर विकेट मिळाली होती, त्यानंतर मात्र नो बॉल. पुढचा चेंडू प्रकाश. यावेळेला चेंडूला उडवलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जजमेंट घेत आहेत. चुकी होणार नाही. बॅक टू डग आउट. विकेटचा पतन मिस्टर रोहित टीचे. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सापणे साहेब सुद्धा येत आहेत आणि नक्कीच ते आमच्याशी जोडले जातील. परंतु आज मॅचच्या तयारीमध्ये दिसत आहेत. आज खेळायचं आहे पण खेळता खेळता नक्कीच आमच्याशी सुद्धा जोडले जातील यात शंका नाही, कारण प्रेम आहे क्रिकेटवरती. यावेळेला षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू दन 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 करत जातोय. येईल चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतोय नवीन गोलंदाज मार्क वरती महत्वाचं षटक. रवी येत आहेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि थोडे झुंज तर नक्कीच होईल, कारण या ठिकाणी जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न केला जाईल वाढीव 11B संघाकडून. जितेंद्र आहेत स्ट्राईक एंड वरती. फुल टॉस चेंडूला पाठवले. 38 सर्कल बीट केले. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक पुढे दौड लावतायत. 2 धावा मात्र तत्पूर्वी पूर्ण करतायत. तिसरीचा थोडाफार प्रयत्न, परंतु नाही. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फेकी झाली, तितकंच चांगलं गॅदरिंग झालं आणि म्हणूनच 2 धावांवरती थांबावं लागले. आपण पाहतोय जितेंद्रला यावेळेला 37 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडू मध्ये 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे. 37 धावा आहेत. 50+ कसा जाईल स्कोर, कारण एक मोठं दडपण असतं. 50 म्हटल्यानंतर एक थोडस मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. त्याचाच प्रयत्न या ठिकाणी केला जाईल काय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांना कसरतीचा चान्स दिला जातोय. अवांतर वाईट उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजाने आपल्या षटकामध्ये एक खराब चेंडू मात्र नक्कीच हाताळलेला आहे. थोडासा विचार करावा लागेल, कारण यामुळे रन्स सुद्धा जात आहेत. यावेळेला गुड लेंथला टप्पा पडल्यानंतर चेंडू काय बॅटरला समजलेला नाही. बीट होत आहेत. आपण पाहतोय बॅटर त्या ठिकाणी जितेंद्र. आपण पाहिलं या ठिकाणी निर्धाव चेंडूचे सांगता होते. आता मात्र खेळाडू कक्षामधून सांगितलं जातं मार कसाही येऊ दे, आला तसा मार. कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडूमध्ये 2 तरी मोठे फटके यावेत अशी अपेक्षा खेळाडू कक्षातून. यावेळेला पुन्हा एकदा गुड लेंथला टप्पा पडल्यानंतर चेंडू समजलेला नाही. आधीच मात्र इरादे बनवलेले होते, त्यामुळे
आधीच ठरवलं होतं की कोणत्या पद्धतीने मला खेळायचं आहे, असं जेव्हा आपल्या मनामध्ये असतं ना त्यावेळेला मात्र नक्कीच मिस होत आहेत. कारण चेंडू कसा येईल, रिलीज कसा केला जाईल हे न ठरवता आपण आधीच शॉट सिलेक्शन केलेलं असतं. यावेळेला मात्र पॉइंटला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि काय घडलंय, रनआउट. रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. निर्धाव चेंडूची सांगता होते. सौरव येत आहेत, नवीन बॅटर आपण पाहतोय. म्हणजे बघा, आपण पाहिलं ते एक चांगली गोलंदाजी रवी यांनी हाताळली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर वाईट खराब चेंडू हाताळला होता, पण त्यानंतर 3 लगातार निर्धाव चेंडू. म्हणजे जे महत्वाचं होतं, जे पाहिजे होतं, रवीकडून ज्या अपेक्षा आहेत संघाच्या, त्या मात्र मोदलपाड्या संघाला अगदी आश्वासित करतायत. विश्वासात मी पात्र आहे हे दर्शवतायत. कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं, यावेळी जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यावेळेला जखडून ठेवले, बांधून ठेवले. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव. धावसंख्या मात्र आपण पाहतोय या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते मोदलपाडा संघासमोर. वाढीव 11 बी संघ काय करेल, ह्या डिफेंड केल्या जातील काय, की मोदलपाडा संघ पुढे जाईल. कारण दोघांमध्ये चुरस नक्कीच होणार आहे. हे ब गटातील सामने आहेत, त्यामुळे कोण जिंकेल, कोण दुसऱ्या फेरीमध्ये जाईल हे आपल्याला मात्र थोड्याच वेळात कळेल. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतोय आरुष 11 चषक. निलेशजी, हॅलो, नमस्कार. निलेशजी नायके पाटील आणि मुकेशजी मनोहर घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मुकेशजी भगत, आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा सामना. आदर्श फणसपाडा ब आणि गावदेवी वैतीपाडा या दोन्ही संघाचे, गावदेवी वैतीपाडा ब आणि आदर्श फणसपाडा ब दोन्ही संघाचे कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये येतील. सौरव मिलिंद पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी वेळ काढलेली आहे, कारण आपण त्यांची फटकेबाजी, त्यांची गोलंदाजी आपण 15 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी पाहणार आहोत. मात्र यावेळेला पिचचा अंदाज घेण्यासाठी, मैदान कसं आहे ते पाहण्यासाठी आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत. वेलकम. एक स्टार खेळाडू म्हणून आदर्श फणसपाडा संघाचा सौरव पाटील. त्याचबरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी दानशूर दाते, आपण महिला पण आम्ही मागे नाहीत, महिला बचत गट फणसपाडा यांच्याकडून 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचे सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. आणि सन्माननीय श्री अशोकजी शुकूर पाटील, ओम ग्राम विकास मंडळ फणसपाडा यांच्याकडून 4000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना धन्यवाद देऊया. आणि वेलकम सौरव. चला, नाणेफेकीसाठी यायचं आहे आदर्श फणसपाडा आणि गावदेवी वैतीपाडा. चला, आदर्श फणसपाडा ब संघ आणि गावदेवी वैतीपाडा ब आपले कर्णधार येतील आणि सन्माननीय निलेशजी नायका पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेक साठी एक सुंदर नाणं या ठिकाणी तयार केले. आरुष 11 आणि सुमित 11 अशा प्रकारचं नाणं आहे. त्रिशिका 11 गावदेवी आपण पाहतो वैतीपाडा यांचं नामकरण झालेलं आहे कृतिका 11. त्रिशिका 11 आणि यानंतर आपण पाहतोय द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड. एक फोटो सेशन सुद्धा होईल.
चला 5 षटकामध्ये 39 धावांचं आव्हान हे स्वीकारायचं आहे मोदलपाडा संघाला. सज्ज आहे 2 बॅटर मात्र मैदानामध्ये सज्ज होत आहेत, प्रशांत आणि प्रकाश. बघा मी आधी पण म्हटलं होतं की ह्या परिसरामध्ये प नावाच्या व्यक्ती जास्त आहेत. आपण वाघोबा कसराळी, वाघोबा ग्रुप कसराळीमध्ये सुद्धा प्रेमनाथला पाहिलं, पद्मनला पाहिलं, प्रकाशला पाहिलं आणि ओपनर बॅटर सुद्धा त्याच नावाचे येत आहेत. पंकज सुद्धा आपण पाहिलात. हे प नावाचे जास्त आहे. चला पहिला चेंडू. या वेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण 39 धावा जर डिफेंड करायच्या असतील तर अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. वाडी इलेव्हन ब संघाकडून शैलेश अगदी पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळला गेलाय. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय. या वेळेला मात्र चेंडूला उडवलंय. 38 सर्कल बीट केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाते. पलटवार झाल्या 2 रन्ससाठी आणि दुसरी धाव सुद्धा सक्सेसफुल कंप्लीट होताना आपण पाहतोय. 2 धावा. स्कोरबोर्ड मात्र सुरू झालेला आहे. आता सुरुवात झाली. स्कोरबोर्ड मध्ये डायरेक्टली 2 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूंचा सामना आतापर्यंत संपलेला आहे. 39 धावांचं टार्गेट आहे. सकाळचं सत्र आहे, या सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतायत. कारण आपण कालचा सुद्धा एक सामना पाहिला होता, तलावपाडा वर्सेस आपण कोसमाई खार्डी पाहिला होता. अगदी 68 धावांचं आव्हान दिलेलं असताना 15 चेंडूमध्ये 50 धावा मात्र या आपण पाहिला एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा या संघाचे झाले होते. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूचे सांगता होते. कौतुक करावं शैलेशचं. आणि त्या मॅच मध्ये आपण 68चं टार्गेट कंप्लीट करत असताना तब्बल 9 चेंडू मात्र निर्धाव हाताळले होते आणि त्याचमुळे पराभवाची चव चाखावी लागली तलावपाडा संघाला. यावेळेला पुढचा चेंडू शैलेश फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. सुपर डुपर गोटीने बॅक टू डग आउट. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन. प्रशांत बघा आधीच म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला रन्स घ्यायचे असतील तर आपण अगदी काही सेकंद जरी स्टॉप घेतलात, अगदी मिली सेकंद इकडे सेकंदाचं महत्व आहे. थोडीशी द्विधा मनस्थिती झाली होती, जायचं आहे की नाही जायचं. बघा आपण पाहतोय जसे बॅटला बॉल लागला बघा थोडासा विचार विमर्श केला, साधारणतः काही मिली सेकंद थांबले गेले आणि त्यानंतर रनअप सुद्धा स्पीडला घेतला नाही. पण जेव्हा कळलं की चांगलं क्षेत्ररक्षण होते त्यानंतर सुसाट वेगाने निघाले, मात्र थोडे कमी पडले आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन होताना पाहिलं. प्रशांत बाद होत आहेत. आपण पाहिलं 2 धावांवरती. आता मात्र राकेश येतील. स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत प्रकाशला. वाढीव संघाकडून अगदी 39 धावा डिफेन्स करत असताना पहिलं षटक शैलेश हाताळतायत. चांगलं षटक हाताळतायत, म्हणजे मोठे फटके मारून देत नाहीयेत. हे तितकंच फायद्याचं ठरेल वाढीव इलेव्हन संघासाठी. प्रकाश यावेळेला सेन्सेबल क्रिकेट खेळतात. गली रिजन मध्ये चेंडूला दिशा दिलेली आहे. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. डान्सिंग खेळपट्टे, त्यामुळे मात्र आपण मैदान पाहतो या ठिकाणी थोडंसं डान्सिंग स्वरूपात आहे. भौगोलिक परिस्थिती पाहिली इथे तर खारटण, आणि या खारटणामध्ये आपल्याला माहिती असतं की पाणी सुकण्यासाठी वेळ जास्त जात असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त भेगा या मैदानावरती येत असतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या मैदानावरती कुठल्याही प्रकारचं 4 व्हीलर येत नाहीये, ट्रक येत नाहीये. त्याच्यामुळे माती आणणं आणि त्या भेगा आपण म्हणतो की त्या पूर्ण करणं हे शक्य होत नाहीये. तरी सुद्धा स्वतः हाताने मेहनत घेऊन जेवढं ग्राउंड चांगलं करता येईल तेवढा मात्र प्रयत्न केला जातोय. दरम्यान आपण आतमध्ये पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंटला या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू स्टॉप केला जातोय, फेकी होईल, गॅदर होईल, तोपर्यंत मात्र 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 3 धावेने आपण जर स्कोर पाहिला मोदलपाडा संघाचा तर धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत 7. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. पहिल्या षटकामध्ये शैलेशच्या 7 धावा आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. म्हणजे 8च्या रन रेटने पुढे जावं लागेल. कोण गोलंदाज साठी सज्ज होईल, मात्र जास्त टाइमपास करू नकायत. वेळ खूप महत्वाची आहे आणि या ठिकाणी पुढे पाठवलं जाते, तू करू शकतोय हा विश्वास दर्शवला जातोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी येत आहेत, गोलंदाजीसाठी सज्ज होतील. तोपर्यंत एक घेऊया छोटासा डीजे ब्रेक.
धन्यवाद डीजे. सिद्धार्थ येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतो ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा काही कमेंट्स येत आहेत. कालच्या दिवसामध्ये सुस्वागतम आणि शुभेच्छा दिल्या होत्या. संदीपजी भोईर यांच्याकडून शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. यावेळी आपण स्क्रीनवरती पाहतोय. चला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेला पंच दर्शवतायत अतिशय खराब चेंडू. असं इथून वाटलं होतं की एक फुल टॉस चेंडू दिलेला आहे, नो असू शकतो. म्हणूनच आमच्या खेळाडू कक्षामधून एक आवाज झाला होता मार भिंदास. परंतु यावेळेला बॅटरने ओळखलं की हा पाहिलं तर कमरेच्या खाली असणारा फुल टॉस आहे आणि त्यामुळेच मात्र तोडून दिलं. एक अवांतर धावेची भर पडले. पुढचा चेंडू सिद्धार्थ. यावेळी शॉर्टपिच चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढले. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये यश येते. फुटबॉल पद्धतीने थोडासा खेळ होते. चांगली फेकी झाली होती. किपर एंडच्या बाजूने फेकली चेंडू हा फेकला होता. 2 धावा मात्र परिपूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतोय 10 धावांवरती विराजित होत आहेत. एक गडी जरूर बाद झालेला आहे. प्रशांत सारखा मोठा मोहरा मात्र यावेळी टिपण्यामध्ये यश आले वाढीव संघाला. कारण वाढीव संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. आपण पाहिले शैलेश याच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 7 धावा नक्कीच दिल्या होत्या. एक गडी प्रशांत सारखा मोहरा टिपला होता. तदनंतर मात्र सिद्धार्थ वरती विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू व्हाईट. काय नियम आहे कुणास ठाऊक. आधी पण आपण पाहिलं मोदलपाडा संघाकडून पहिला चेंडू व्हाईट. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना अगदी थोडेसे मिस झाले होते. आपण पाहिलं बॅट ऐवजी पायाला चेंडू लागून गेला आणि त्यामुळेच मात्र स्क्वेअर लेगच्या ठिकाणी चेंडू जात असताना गॅदर होईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण होते. स्कोरबोर्ड पाहतोय आपण 11 वरती जाऊन विसावतोय. चला आपण आता या ठिकाणी पाहतोय 2 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मी करू शकतो डावखुरा फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. गली रिजन मध्ये चेंडू दन 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 करत जातो. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होईल काय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडतोय कमी. मिळते 4 धावांची हमखास हमी. 4 धावा चौकार. यावेळेला पाहिलं आपण एक चांगला चौकार. अगदी गली रिजन मधून चेंडूला पाठवलं होतं. दिशा दिली होती. राकेशच्या बॅट मधून हा आलेला चौकार. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि त्याचाच उपयोग करतायत. यावेळेला पुढचा चेंडू सिद्धार्थ सज्ज होतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आणि मोठा आवाज आला. बॅटची कडा आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी नाही. कडा आणि लगेच टेकान घेतलेला आहे चेंडू. यावेळेला आपण गडी गारद होताना पाहतोय. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय ऑन स्क्रीन जर आपण पाहिलं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तर आतापर्यंत 77 प्लेयर आपण वॉचिंग करताना पाहत होतो. घरूनच हा क्रिकेटचा आनंद घेतायत. आपल्या मोबाईलवरती हा क्रिकेटचा आनंद घेतायत. आता मात्र ती संख्या वाढत चाललेली आहे. 100 पर्यंत पोहोचलेले 3 डिजिट मध्ये येत आहेत. चला 2 प्रकाश येत आहेत. प्रकाश म्हस्कर आणि प्रकाश घाटाळ. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रकाश घाटाळ. दोन्ही प्रकाश आहेत. अगदी प्रकाशित करायचं असेल आपलं तेज मात्र या ठिकाणी निर्माण करण्यासाठी स्वतःची अस्मिता आणि स्वतःचं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. मात्र प्रकाश घाटाळ या ठिकाणी आल्या तंबूच्या असायला जात आहेत. बॅक टू द डग आउट मिस्टर प्रकाश घाटाळ. दर्शन घेईन मी उजळून राहावं, एक किरपा मावावं, अगदी
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय आता मात्र वॉच करणारे जे आपण प्लेयर पाहतोय की क्रीडा रसिक आहेत 105 वरती येऊन पोहोचलेत. म्हणजे हळूहळू जसं जसं दुपार होत जाईल तसे तसे मात्र आमचे घरून या क्रिकेटचा आनंद घेणारी प्रेक्षकांची संख्या मात्र नक्कीच वाढेल आणि त्यांच्या भावना अगदी चॅट बॉक्स मध्ये आपण सुद्धा थोड्या वेळानंतर पाहणार आहोतच. यावेळी पुढचा चेंडू सिद्धार्थ यावेळी चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा शॉट आपण पाहिलात. रंगलाई आनंदाचा सगुण बाई मौलीला, सोला रंगलाई आनंदाचा सगुण बाई मौलीला. आता कोलीवार निघलाई गो आई तुझे पालखीला, आता कोलीवार निघलाई गो आई तुझे पालखीला, आता कोलीवार निघलाई गो आई तुझे भेटीला, आता कोलीवार निघलाई गो आई तुझे पालखीला. पहिले बापूजी देवाची घेऊन देते धरतवानी काटेशिवाय धरतवानी. धन्यवाद डीजे. चला या ठिकाणी तिसरं षटक कोण हाताळेल कारण आता मात्र 18 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 18 मध्ये 20 आतापर्यंत 12 मध्ये 19 आलेले आहेत. 18 चेंडू मध्ये 20 धावा करायच्या आहेत. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. तब्बल 110 आतापर्यंत क्रीडा रसिक जोडलेल्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि आज ऑक्शन प्रक्रिया सुद्धा आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेतील सर्व क्रिकेटपटूंसाठी एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आज 4 वाजता हा ऑक्शन समारंभ सुरू होईल. तो सुद्धा आपण डीबीएन लाईव्ह वरती पाहणार आहोत. हे पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये अनेक सारे क्रीडापटूंनी या वेळेला फॉर्म भरलेले आहेत. कारण पहिल्याच वर्षी एक चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. वसई विरार शहर महानगरपालिका प्रीमियर लीग आणि पदार्पण करते दुसऱ्या पर्वामध्ये. आज त्याचा ऑक्शन सोहळा आपण पाहणार आहोत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. या सर्व क्रीडापटूंना सुद्धा शुभेच्छा असतील आमच्या माध्यमातून. चला तिसरा षटक पहिला चेंडू यावेळेला चेंडूला खेळून काढले. चेंडूला पाठवले 20 सेफ मध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरीचा पलटवार झालाय फेकी होईल मात्र या वेळेला बॅकअप मिळालेला नाहीये आणि त्याचाच फायदा. 3 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. बघा 18 मध्ये 20 पाहिजे असताना या 3 धावा किती भयानक वाटत असतील वाढीव 11B संघासाठी की ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र थोडस फंबल झालं आणि आउटफील्डचा पण तेवढा चांगलाच फायदा आपण पाहिला मोदलपाडा संघाला मिळताना. 3 धावा अर्जित केल्या जाते. धावसंख्या मात्र पुढे जाते. 22 धावांवरती स्थिर होते. शैलेश यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या 3 धावा अतिशय महत्वाच्या. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला बिटवीन द गॅप खेळलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. 1 धाव मात्र पळून पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय ती सुद्धा सक्सेसफुल पूर्ण होते. तब्बल 5 धावा या 2 चेंडूवरती पूर्ण करतायत. आता मध्ये चेंडू शिल्लक असतील 16 आणि 16 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या 15 धावा. 16 चेंडू आणि 15 धावा. पुढचा चेंडू यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. तर माहिती होतं की लेग साइडला जवळ कोणी फिल्डर नाहीये. तर स्क्वेअर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग पासून तर डिरेक्टली आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने फक्त क्षेत्ररक्षक आहेत आणि म्हणून जो मधला गॅप होता तो मात्र पाहिला होता आणि त्याच ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र मिस होत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. यावेळेला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील शैलेश. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडू होते 3 धावा. दुसऱ्या चेंडू होते 2 धावा आणि तदनंतर निर्धाव. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने बिहाइंड द विकेट. दन 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 नशिबाचा चौकार. 4 धावा.
धन्यवाद डीजे रोशन. आपण पाहतोय अगदी 2 चौकार रोशनच्या बॅट मधून आलेले असताना यावेळेला वैयक्तिक 10 धावांवरती खेळतायत. पुढचा चेंडू शैलेश यांचा, यावेळेला चेंडूला उडवले, चेंडू जाईल लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, झेल घेतला जातोय. बॅक टू द डग आउट मिस्टर रोशन. आमचे कोणी लोकांचा मान ऐकून देऊन, आमचे कोणी लोकांचा मान ऐकून देऊन. धन्यवाद डीजे विशाल. येत आहेत. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती नवीन बॅटर. अगदी या 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जाईल विशाल यांच्या माध्यमातून. शैलेश चांगलं कमबॅक केले. एक चौकार आधीच्या बॉलवरती जरूर आला होता, मात्र कमबॅक करणं तितकंच गरजेचं असतं. यावेळी फुलटा चेंडू, दिशा दिली जाते, चेंडूला पाठवलं ऑन साइडला आणि त्या ठिकाणी चेंडू अगदी डान्स करत आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. 2 धावा पूर्ण होत्या. तिसरीचा हा ना ना करता करता तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 3 धावा फक्त दिशा दिली होती. बघा, ज्या वेळेला मोठे स्ट्रोक येत नाहीत ना, त्या वेळेला असे स्ट्रोक खेळणं गरजेचं असतं की धावांची गरज किती आहे त्यानुसार स्ट्रोक खेळणं अति महत्वाचं असतं. नाहीतर कधी कधी काय होतं, 6 चेंडूमध्ये 4-5 धावा हव्या असताना मात्र मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या ठिकाणी सामना मात्र गमावून बसतायत. कारण यावेळेला दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल, अगदी विशालचं सुद्धा कौतुक करावं लागेल. फुलटा चेंडू जरूर आला होता, एक मोठा फटका मारला असता, मात्र लालच बहुत बडी चीज है म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं आणि अगदी चेंडूला दिशा दिली आणि त्या दिशेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 3 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील. या 12 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या अवघ्या 8. 12 चेंडू आणि 8 धावा. टीम 94 ने 18 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या, कामनचा संघ, आणि त्यांनी त्या डिफेंड केलेल्या 18 चेंडू मधल्या 8 धावा. यावेळेला 12 मध्ये 8 हव्या आहेत. सौरव आहे गोलंदाजी मार्क वरती. हे षटक महत्वाचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी जर धावा दिल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये नक्कीच हिरो बनण्याची संधी येईल. यावेळेला पाहूया पहिला चेंडू. अगदी या ठिकाणी पाहिलं आपण, दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही, त्यामुळे मात्र एक मिस चेंडू, अर्थातच डॉट बॉल इन द गेम. पुन्हा एकदा सज्ज होत आहे मिस्टर सौरव. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर पाहिलं, नाहेळलं आणि सर्व जबाबदारी मात्र पंचांवरती सोपवली. पंच या ठिकाणी कसरत करतायत, सांगतायत की हा अवांतर खराब चेंडू आहे. या खराब चेंडूने धावसंख्या पुढे जाते. आता हव्यात त्या 7 धावा. चेंडू शिल्लक असतील 11. या वेळेला मोठा फटका, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, मात्र या वेळेला जजमेंट चुकलंय. बघा, थोडेसे जास्त पुढे आले होते. जजमेंट घेत असताना मात्र 2 ते 4 पावलं पुढे आल्यानंतर मागे जाणं शक्य झालं नाही आणि त्याचमुळे आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय, चेंडू हवेत असताना क्षेत्ररक्षक थोडे पुढे सरसावले होते आणि त्यानंतर लक्षात आलं की जजमेंट चुकतंय. यावेळेला आपण पाहिला निर्धाव चेंडू, चांगलं पिचिंग झालं, सबमरीन डिलिव्हरी पाहिली. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला नाही. ही सिमेंटची पिच आहे आणि या सिमेंटच्या पिच वरती एक बॅटर जे असतात त्यांच्या मनामध्ये असतं की टप्पा पडल्यानंतर चेंडू वरती येईल, उडेल. मात्र यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला हलक्या हाताने खेळलेला आहे चेंडू. यावेळेला 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण करतायत, कारण रिस्क उचलत नाहीयेत. कारण आतापर्यंत 4 गडी गारद झालेले आहेत. 4 धाव्यांची सुद्धा आतापर्यंत गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. यानंतर आपण मोठा थरार पाहणार आहोत. त्रिशिका 11 वैतीपाडा वर्सेस आपण आदर्श फणसपाडा ब संघ पाहणार आहोत. यावेळेला कट केलाय, चेंडू येईल. गली रिजन मध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक असतील, 7 मध्ये बनवायचे आहेत अवघ्या 3. कोण चमकेल, कोण जादुई गोलंदाजी हाताळेल हे महत्वाचं आहे.
स्टेप आउट झाले, चेंडूला उडवलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जजमेंट घेत आहेत. अँड येस, इट्स टेकन बॅक टू द डग आउट. मिस्टर आपण पाहतोय विशाल. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डुली राणी. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डुली राणी. इले सापळानी नाक, नुसती कवच काढू बाबळी शायनिंग माराड. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डुली राणी. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डुली राणी. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे. गोलंदाज आपण पाहतोय ऋतिकला हिरो बनण्याची संधी आहे. या जर डिफेन्स केला तर नक्कीच अगदी मैदानापासून खेळाडू कक्षापर्यंत उचलून आणलं जाईल ऋतिकला. कारण 6 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू 3 धावा आपण पाहतोय. जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. बाकी क्लोज फिल्डिंग या ठिकाणी लावली जाते. म्हणजे एक एक धाव सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. 6 चेंडू, धावा हव्यात त्या 3. स्ट्राईक एंड वरती आपण बॅटर पाहतोय प्रकाश मस्कर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ डिलिव्हरी. चांगला बॉल जखडून ठेवले. आता 5 चेंडू शिल्लक असतील. धावा हव्यात 3. 5 मध्ये बनवायच्या आहेत 3. 148 आपण पाहतोय प्रेक्षक जोडलेले आहेत. पुढचा चेंडू. या वेळेला काय घडेल. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाही. शैलेशच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. बॅक टू द डग आउट मिस्टर प्रकाश भास्कर. आता रंगात वाढले. 4 मध्ये 3. सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही. तोपर्यंत एक घेऊया डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. यावेळेला मात्र 4 चेंडू 3 धावांची गरज. 8वा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. आतापर्यंत 6 गडी गारद झालेले आहेत. सुनील येत आहेत स्ट्राईक एंड वरती. हिरो बनण्याची संधी आहे ऋतिकला. 2 चेंडू चांगले हाताळलेत. पहिला निर्धाव चेंडू. तदनंतर मात्र 1 विकेट. मोठा गडी गारद केला. प्रकाश मस्करला पाठवले मैदानाच्या बाहेर. यावेळेला काय घडेल. हिरो बनेल काय. जर निर्धाव चेंडू आला तर नक्कीच आनंदाचा जल्लोष. फुल टॉस चेंडू आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा शैलेश सज्ज आहे. 2 लगातार विकेट. 7व्या गडीचं पतन होते. बॅक टू द डग आउट मिस्टर सुनील डीजे. धन्यवाद डीजे. यावेळेला सुनील कडून चुकी झाली.
फुलटॉस चेंडू दिला होता. सुनीलला फक्त चेंडूला दिशा द्यायची होती, कारण आउटफील्डचा जर आपण विचार केला तर 2 धावा सहज मिळाल्या असत्या. मात्र फुलटॉस भेटलाय ना, मग मारा बिंदास. पण त्या ठिकाणी सज्ज होते शैलेश. 3 चेंडू 3 धावांची गरज. काय गोलंदाजी हाताळली जाते ऋतिक, क्या बात है. या वेळेला चेंडू कालपट पद्धतीने जातोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि यस, रन आउट. रन आउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन होते. गडी क्रमांक आपण पाहिला तर 8वा. 8 गडी गारद होत आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 2, धावा हव्यात 2 आणि गडी सुद्धा 2च बाकी आहेत. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिले लगातार 3 विकेट येत आहेत, 2 कॅचच्या रूपामध्ये आणि तिसरी विकेट रनआउटच्या रूपामध्ये. 1 धाव मात्र जरूर पूर्ण केली होती. मात्र विचार विमर्श करावा लागेल, कारण बघा आपण जेव्हा पहिली इनिंग पाहिली ना, पहिल्या इनिंग मध्ये रवी जेव्हा गोलंदाजीसाठी आले होते त्यावेळेला रवीने जे 4 चेंडू निर्धाव हाताळले होते, त्याचाच कुठेतरी विचार या ठिकाणी करावा लागेल. 3च धावा अगदी शेवटच्या षटकात आलेल्या असताना जर थोड्या जास्त आल्या असत्या तर यावेळेला मात्र ऋतिकसाठी चान्स आणखी जास्त असता. तरी सुद्धा सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे. 4 चेंडू मध्ये अवघी 1 धाव. यावेळी पुढचा चेंडू, अरे बापरे, काय घडले. चुकी झाली विकेट किपर कडून. चुकी झाली विकेट किपर कडून. 22च्या रूपाने 1 धाव पूर्ण केली जाते. जर चेंडू गॅदर झाला असता तर मात्र 1 चेंडू मध्ये 2 धावा हव्या असत्या. यावेळेला चेंडू शिल्लक असतील 1, धावा हव्यात ते 1. कंपल्सरी चेसिंग, हा हे नियम सुमित 11 आयोजक फणसपाडा संघ आपण पाहतोय. आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा यामध्ये जोडतायत. 214 प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण सामना चाललाय रंगतदार. उघडा डोळे बघा नीट, कारण सामना चाललाय सुपर डुपर हिट. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय की जसं पिचिंग झाला होता आणि थोडीशी चुकी झाली, फंबल झाली विकेट किपरच्या माध्यमातून. बॉल हातातून जसा सुटला तसा मात्र सुसाट वेगाने नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर मात्र 1 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि सक्सेसफुल झालेत. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट किपरला थोडंसं आता मात्र स्वतःला चेक करावं लागेल, कारण आता सुद्धा जर हातातून चेंडू निसटला तर नक्कीच त्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रुपेश, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे किरण. 1 धाव, 1 चेंडू आणि 1 धाव. जोरदार टाळ्या होऊ द्यात. कोण जिंकेल, वाढीव 11 की बोदलपाडा, कारण अजूनही इक्वल मध्ये सामना आहे. दोन्ही बाजूने सामना झुकलेला आहे. या वेळेला हिरो बनण्याची संधी आहे ऋतिकला. 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना काय 5 चेंडू हाताळलेत ऋतिकने, अप्रतिम. जे हवे होते वाढीव 11 बी संघाला तेच मात्र या ठिकाणी ऋतिक सादर करत असताना 1 चेंडू 1 धाव. कम ऑन, गिव्ह अ बिग हँड्स. या वेळेला बॅटची कडा, अरे बाप रे बाप, डोक्याला ताप. या वेळेला पाहिलं आपण बॅटची जशी कडा लागली, आपण लेग स्लिपला जो फिल्डर होता त्याने मात्र प्रयत्न केला होता. तत्पूर्वी मात्र सुसाट वेगाने नॉन स्ट्राईक एंडचा आपण पाहिलं किरण मात्र सुसाट वेगने निघाले आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली. आणि या निर्णायक आणि महत्वाच्या क्षणी जी 1 धाव महत्वाची होती ती यावेळी सक्सेसफुल पूर्ण होताना मोदलपाडा संघ आपण पाहतोय पुढच्या फेरीत दाखल होते. जरा हँडशेक करायचे आहेत प्लीज. वाढीव बी संघ आपण मोदलपाडा संघाला हँडशेक करायचे आहेत, कारण हे मित्रत्वाचं नातं आपल्याला टिकून ठेवायचं आहे. खेळ आहे, हार आणि जय कोणाचाही होऊ शकतो, मात्र या ठिकाणी क्रिकेट जिंकलं. मला तुझ्या राजा तुला